श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। जिल्हा क्रीडा संकुल येथे चाचा नेहरू बाल महोत्सवाचे जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन। महामार्गावर लळिंग शिवारात ट्रकमधून होणारी अवैध दारूची तस्करी मोहाडी पोलिसांनी रोखली। ट्रकसह 1 कोटी 2 लाखांचा मुद्देमाल जप्त। प्रादेशिक परिवहन कार्यालयात चालक मालक संघटनेचे आंदोलन, आमदार अनुप अग्रवाल यांची यशस्वी शिष्टाई। सोहानी हॉस्पिटल येथे मोफत त्वचारोग निदान शिबिर संपन्न। आणि नामदार जयकुमार रावल यांच्या वाढदिवसानिमित्त दोंडाच्या येथील मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना फळ वाटप। आता बातमीपत्र विस्ताराने। महिला व बाल विकास विभागाअंतर्गत काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी तसेच संस्थेबाहेरील मुलांसाठी आयोजित चाचा नेहरू बाल महोत्सव 2025 मधील क्रीडा, चित्रकला व विविध स्पर्धांचे उद्घाटन जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या हस्ते सोमवारी सकाळी संपन्न झाले। प्रारंभी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ प्रतिज्ञेचे सामूहिक वाचन करण्यात आले। या प्रसंगी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, उपायुक्त पगारे, जिल्हा परिवीक्षा अधिकारी जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी निरीक्षणगृह बालगृहातील विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांची आपुलकीने चौकशी केली। कार्यक्रमास नाशिक विभागीय उपायुक्त चंद्रशेखर पगारे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजेंद्र भांबरे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय फडोळ, जिल्हा क्रीडा अधिकारी मनोहर पाटील, जिल्हा परिवीक्षा अधिकारी गिरीश जाधव, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा प्राध्यापक डॉक्टर उषा साळुंके, सदस्य ॲडव्होकेट अनिता बांबेरे, सुरेखा पवार आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार जिल्हा परिवीक्षा अधिकारी गिरीश जाधव यांनी मानले, तर सूत्रसंचालन पूनम बेडसे यांनी केले। प्रतिष्ठान धुळे या संस्थेमार्फत दिनांक 17/1/2025 या दिवशी श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल मुक्टी येथे बालविवाह व बेटी बचाओ बेटी पढाओ निमित्त प्रतिज्ञा घेण्यात आली। या प्रतिज्ञेस गावातील संस्थेतील छत्रपती शिवाजी हायस्कूल संस्थेतील शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी असे एकूण 500 ते 700 विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा घेतली। बालविवाह या संबंधित संपूर्ण माहिती देऊन कार्यक्रम केला। मुंबई आग्रा महामार्गावर लळिंग शिवारात ट्रकमधून होणारी अवैध मद्य तस्करी मोहाडी पोलिसांनी रोखली असून या कारवाईत 1 कोटी 2 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत एकाच ताब्यात घेण्यात आले आहे। याबाबत अधिक माहिती अशी की मोहाडी नगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की ट्रक क्रमांक MH23 AU 7042 मालेगावहून धुळे मार्गे विनापरवाना विदेशी दारूची वाहतूक केली जात आहे। ही माहिती त्यांनी तत्काळ वरिष्ठांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईचे नियोजन केले। यानुसार पथकाने दिनांक 18 जानेवारी रोजी सायंकाळी 7:30च्या सुमारास लळिंग टोल नाक्यापुढे धुळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर जय मल्हार चहाच्या टपरीजवळ संशयित ट्रक आढळून आली। यावेळी पोलिसांनी चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव मुकेश नाथू प्रजापती, वय 38, राहणार धानी कसावदा, तालुका धरमपुरी, जिल्हा धार, मध्य प्रदेश असे सांगितले। वाहनातील मालाबाबत समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने पोलिसांनी ट्रक थेट मोहाडी नगर पोलीस ठाण्यात आणली आणि झडती घेतली असता झडती दरम्यान ट्रकमधून गोवा विस्की नावाच्या विदेशी दारूचे 1500 खोके आढळून आले। प्रत्येक खोक्यात 48 बाटल्या असून त्याची प्रत्येकी किंमत 128 रुपये आहे। यामुळे पोलिसांना या कारवाईत जवळपास 92 लाख 16 हजार रुपयांची केवळ दारू सापडली। यासोबतच पोलिसांनी 10 लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण 1 कोटी 2 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी मोहाडी नगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे
व उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपाशे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील, पोलीस उपनिरीक्षक नितीन करंडे, सचिन वाघ, जितेंद्र सैंदाने, श्रीकांत निकुंबे, चेतन जोळेकर, पवन थोरात आदींनी केली. 18/1/2026 रोजी मुंबई आग्रा रोडवरून मुंबई साईडकडून इंदोरकडे जाणाऱ्या ट्रकमधून विदेशी दारूची वाहतूक होणार आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाल्यावरून टोल नाक्याला मोहाडी पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीमती शिल्पा पाटील व त्यांची टीमनी मोहाडी टोल नाका येथे ट्रक क्रमांक MS 23 AU 7042 हे आणून तपासले असता त्याच्यामध्ये गोवा विस्की नावाची विदेशी दारूचे 1500 बॉक्स, प्रत्येक बॉक्समध्ये जवळपास 48 बॉटल असा एकूण 92,16,000चा विदेशी दारूचा साठा काल जप्त करण्यात आलेला आहे. तसंच ज्या ट्रकमधून हा विदेशी दारूचा माल चालला होता ती ट्रकही जप्त करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे एकूण 1,02,16,000 रुपये किमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून मोहाडी नगर पोलीस स्टेशन येथे दारूबंदी अधिनियम कलम 65E 83/108 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व सदरचा चालक यास अटक करण्यात आलेली आहे. सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत देवरे, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री अजय देवरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे. धन्यवाद. धुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयात माल वाहतूक वाहनांचे फिटनेस नूतनीकरण बंद करण्यात आल्याने चालक व मालकांचे मोठे हाल होत होते. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर धुळे जिल्हा ट्रक मालक असोसिएशन व उत्तर महाराष्ट्र ट्रक ओनर्स असोसिएशन संघर्ष समितीतर्फे सुरू करण्यात आलेले आंदोलन आमदार अनुप अग्रवाल यांच्या पुढाकाराने फिटनेस नूतनीकरण सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आल्याने मागे घेण्यात आले आहे. शासनामार्फत धुळे प्रादेशिक परिवहन विभाग व परिसरातील इतर 11 उपप्रादेशिक कार्यालयामध्ये मालवाहतूक वाहनांचे फिटनेस नूतनीकरण बंद करण्यात आले आहे. शासनाची मॉर्थ नावाची संस्था यांनी विविध परिवहन कार्यालयांना ठराविक वेळेत फिटनेस नूतनीकरण करण्यासाठी ATS केंद्र निर्मितीचे आदेश दिले होते. धुळे प्रादेशिक कार्यालय धुळे येथे ATS केंद्र निर्मितीचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही आहे. तसेच जळगाव, भडगाव, चाळीसगाव, मालेगाव, वैजापूर, श्रीरामपूर, नंदुरबार व अन्य काही असे एकूण 11 उपप्रादेशिक कार्यालयात फिटनेस नूतनीकरणासाठी ATS केंद्र अजूनही उपलब्ध न झाल्याने दिनांक 1/1/2026 पासून मॉर्टने फिटनेस नूतनीकरण स्थगित केले आहे. परंतु आपल्या परिसरात आपल्या प्रादेशिक कार्यालयाच्या अंतर्गत येणारे नंदुरबार उपप्रादेशिक कार्यालय तसेच महाराष्ट्रातील अजून काही प्रादेशिक कार्यालय येथे जुन्या पद्धतीने ATS केंद्राच्या व्यतिरिक्त फिटनेस नूतनीकरण व वाहन तपासणी होत आहे. शासनाच्या किंवा मॉर्चच्या या विसंगीत आदेशाने वाहन चालक व मालक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. जवळपास 19 दिवसांपासून वाहनांना फिटनेस नूतनीकरण करण्यासाठी धुळे प्रादेशिक कार्यालयात ऑनलाईन स्लॉट बुकिंग मिळत नाही आहे. या सर्वांमुळे वाहनधारकांना नाशिक जाऊन नाशिक ATS केंद्रावर स्लॉट बुकिंग करून फिटनेस नूतनीकरण करण्यास सांगण्यात येत आहे. एकाच वेळी जवळपास 11 जागी फिटनेस नूतनीकरण व वाहन तपासणी बंद झाल्याने नाशिक ATS केंद्राचे स्लॉट बुकिंग पुढील महिन्यातीलच मिळत आहे. या कारणाने वाहने उभी ठेवण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. या विरोधात सोमवारी धुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर धुळे जिल्हा ट्रक मालक असोसिएशनतर्फे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेत आमदार अनुप अग्रवाल यांनी परिवहन अधिकारी यांची भेट घेऊन याच्यात तोडगा काढल्यामुळे सदरचे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. पासिंगची फिटनेसची ही व्यवहारे साहेबांच्या पुढाकाराने आज या ठिकाणी ती संपवलेली आहे. आज रात्री किंवा सकाळपासून पासिंग आणि फिटनेसचं काम या ठिकाणी चालू होणार आहे आणि गडकरी साहेबांच्या PNशी माझं आत्ता बोलणं झालेलं आहे. त्यांनी सविस्तर पत्र मागवलेलं आहे. ते टाकून कदाचित धुळ्याला पूर्वरत जसं मागं चालू होतं तसंच काम या ठिकाणी चालू होईल आणि अधिवेशनात जर हा विषय मार्गी लागला नाही तर अधिवेशनात नक्कीच या विषयावर मी तिथं LAQ मांडेल
आणि लवकरात लवकर हा विषय मार्गी लावेल. परंतु आता तात्पुरती व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे. 8-10 दिवसात जेवढ्याही गाड्या पेंडिंग आहेत त्या सर्व क्लिअर करायचं काम या ठिकाणी करणार आहेत. तरी संघटना आणि सर्व एजंट जे पण असतील त्यांच्या वतीने साहेबांचं मनापासून आभार व्यक्त. आमदार साहेब, गजूभाऊ शेडांपळकरजी, नंतर व्यवहार साहेब, अजून सगळे माझे मित्र, मोटर मालक, एजंट, सहकारी सगळे, आज आपण जे 2-3 जवळ झटापटी करतोय त्याला आज पूर्ण विराम मिळाला आहे. साहेबांनी, व्यवहार साहेबांनी, भैया साहेबांनी वरच्या लेवलला म्हणजे वरिष्ठ लोकांशी बोलून आज असा निर्णय घेतला. ते सांगितलं तुम्हाला, परत सांगायची गरज नाही. तरी एकदा माझ्याकडनं मी जाहीर करतो की साहेबांनी, भैया साहेबांनी, गजूभाऊंनी यांच्या सगळ्याच्या प्रयत्नाने आज नंदुरबारच्या येथील जे काम चालू आहे फिटनेसचं ते काम धुळ्यात होईल. तिथले 2 अधिकारी किंवा 3 अधिकारी आपल्याला देतील असं शब्द व्यवहार साहेबांनी भैयाला दिलेला आहे. आणि आज नाही तर उद्यापासून ते काम सुरळीत होईल. आणि ज्यांचे गाड्याचे पासिंग फिटनेस बाकी असेल जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपल्या लवकर गाड्यांच्या पासिंग करून घेणं हे माझे जाहीर आव्हान आहे. धन्यवाद. जय महाराज. दोंडाच्या येथील सोहानी हॉस्पिटल येथे डॉक्टर PV सोहानी यांच्या 16व्या पुण्यतिथीनिमित्ताने मोफत त्वचारोग निदान शिबिराचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर अनिकेत धनंजय नेवाळकर यांनी 100पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी व उपचार केले. डॉक्टर मुकुंद सोहानी व अनुराधा सोहानी यांच्यातर्फे दरवर्षी 5 शिबिरांचे मोफत आयोजन करण्यात येते. त्याच्यातील हे दुसरे मोफत शिबिर होते. यावेळी डॉक्टर मुकुंद सोहानी, अनुराधा सोहानी, हुसेन विरदेलवाला, डॉक्टर भालचंद्र पाटील, डॉक्टर लखन बदाने, डॉक्टर ज्ञानेश्वर काळे, अमोल चौधरी, अब्रार सय्यद, कोमल गिरासे, गोपाळ अग्रवाल आदी उपस्थित होते. मी डॉक्टर मुकुंद सोहनी, आम्ही आमच्या डॉक्टर सोहनी PV सोहनी फाउंडेशनतर्फे हा स्किन डायग्नोस्टिक कॅम्प घेत आहोत. तो माझे वडील डॉक्टर PV सोहनी यांच्या 16व्या पुण्यतिथीनिमित्त हा आम्ही कॅम्प मोफत कॅम्प अरेंज केलेला आहे. आणि या ठिकाणी धुळे येथील सुप्रसिद्ध तज्ज्ञ डॉक्टर नेवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कॅम्प सुरू असून 100च्या वर पेशंट्सची आम्ही आत्तापर्यंत तपासणी केलेली आहे. वर्षभरात कमीत कमी 5 असे निरनिराळ्या प्रकारचे कॅम्प घेण्याचा माझा विचार आहे. त्यातील हा 2रा नंबरचा कॅम्प आहे. याआधी आम्ही मूकबधीर लोकांसाठी नाशिक येथील डॉक्टर इंदोरवाला हॉस्पिटलच्या तज्ज्ञ मंडळींना बोलवून बधिरपणासाठी कॅम्प घेतला होता. आता त्वचा रोगांसाठी हा कॅम्प आहे. मी डॉक्टर अनिकेत धनंजय नेवाडकर. मी धुळे इथे त्वचारोग तज्ज्ञाची प्रॅक्टिस करतो. मी आज डॉक्टर PV मुकुंद सोहनी सरांच्या इथे फाउंडेशन तर्फे आयोजित केलेल्या त्वचारोग शिबिरासाठी आलेलो आहे. आज इथे मी 100पेक्षा जास्त पेशंटचा ट्रीटमेंट व उपचार केला आहे. आणि इथे दर बुधवारी 2 ते 4 उपलब्ध राहणार आहे. पत्ता डॉक्टर मुकुंद सोहनी हॉस्पिटल, दोंडाईच्या, धुळे. धन्यवाद. महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या वाढदिवसानिमित्त सुंदरादेवी अपंग शिक्षण व प्रशिक्षण प्रसारक मंडळ, छत्रपती संभाजीनगर संचलित निवासी मतिमंद विद्यालय दोंडाईच्या येथे विद्यार्थ्यांना फळे वाटप तसेच केक कापून नामदार जयकुमार रावल यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अलीम शेख हे उपस्थित होते. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष तसेच नगरसेवक हाजी नबू पिंजारी, पत्रकार अख्तर शाह, एजाज कुरेशी, शाळेचे संस्थाध्यक्ष शिवाजीराव साळुंके, जोया आवेश खान, मशिरा शेख, नमिरा शेख, शिक्षक कमलेश निकम, मनीषा गुगे, मुख्याध्यापिका मंदा इंगळे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायकोलॉजिस्ट किशोर शेलार यांनी केले. दोंडाईचे सुपुत्र मान्य श्री जयकुमार रावळ यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी फळवाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि त्या फळवाटाच्या कार्यक्रमानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी
अमीन भाई यांनी या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे. मागच्या वर्षी सुद्धा या ठिकाणी कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. ते अतिउत्कृष्ट आणि छान पद्धतीचे उद्योगपती आहे. कारण ते मुंबईला असतात, पनवेलला त्या ठिकाणी तिकडे असतात, परंतु गावाकडे आल्यानंतर या ठिकाणी भाऊच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी येत असतात. तसेच त्यांच्याबरोबर आपल्या गावातील सर्वांचे परिचित पिंजारी साहेब, त्यांच्याचबरोबर आपल्या शहराचे पत्रकार हे सुद्धा आपल्या शाळेवरती चांगल्या पद्धतीने प्रेम करत असतात. त्यांच्याबरोबर त्यांच्या महिला प्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहे. खरं तर कार्यक्रम आपण सर्वांनी बघितले, कारण भाऊ भारतीय जनता पार्टीचे नेते आहे आणि धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. आणि त्यातल्या त्यात काल महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकेचे विलक्षण होते आणि त्या विलक्षणमध्ये भारतीय जनता पार्टीचे बरेचसे महापौर पदाचे जे उमेदवार आहेत, कारण महापौर पदावर जे मंडळी बसणार आहेत त्या ठिकाणी बहुमत मिळालेलं आहे. आणि काल आपण वाढदिवसानिमित्त कार्यक्रम बघितले असतील, कारण जसे या ठिकाणी अमीन साहेबांनी जे कार्यक्रम ठेवला तसे अनेक शेकडो कार्यक्रम 8 दिवसापासून या शहरामध्ये चालू आहे. आणि गोरगरिबासाठी कपडे वाटप असतील, फळ वाटप असतील, शैक्षणिक क्षेत्रामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असतील, कारण काही त्या ठिकाणी म्हणा हेल्मेट वाटप म्हणा किंवा वेगवेगळ्या समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी सर्व संभाव अशा पद्धतीने त्या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे. आणि त्यातला एक भाग म्हणून आज आपल्या शाळेमध्ये या ठिकाणी साहेबांनी फळ वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. खरं तर मी मागच्या वर्षी सुद्धा या ठिकाणी सांगितलं होतं, कारण ते कार्यक्रम दुसरीकडे सुद्धा करू शकतात, परंतु माणसाची एक सामाजिक काम करण्याची जी प्रवृत्ती, माणसाची जी इच्छाशक्ती असते, कारण ती त्याच्यावरती हा कार्यक्रम पुढे घ्यायचा आणि कसा घ्यायचा त्याच्यावरती ते अवलंबून असतं. आणि त्यांनी एकच विचार या ठिकाणी येऊन केला मागच्या वर्षी म्हणा, कारण ह्या ज्या मुलं आहेत ह्या मुलांना गरज आहे, कारण यांच्या आनंदामध्ये, यांच्या आनंदाच्या क्षणामध्ये आपण आपल्या आयुष्यातला काही क्षण या ठिकाणी घालावा. कारण धर्म कोणताही जरी असला, परंतु सर्वांच्या धर्मग्रंथामध्ये जो उपेक्षित घटक आहे समाजामधला, त्याला मदत करणे, याच्यामध्ये जास्तीत जास्त आणि सर्वात मोठं पुण्य प्राप्त त्या ठिकाणी असं दाखवलेलं आहे. आणि हा जो घटक आहे, या शाळेतली जी मुलं आहेत, एक समाजापासून त्यांच्यामध्ये काहीतरी एक कमतरता या ठिकाणी आहे. थोडक्यात सांगायचं जर झालं, कारण ही जी मुलं आहेत यांचा जो बुद्धिअंक आहे, कारण हा आपल्या प्रथा, इतर लोकप्रथा हा कमी आहे, हे तुम्हाला मला माहीत असताना सुद्धा बरेचसे लोक असे समाजामध्ये आहे, कारण ह्या लोकांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. जिल्हा क्रीडा संकुल येथे चाचा नेहरू बाल महोत्सवाचे जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन. महामार्गावर लळिंग शिवारात ट्रकमधून होणारी अवैध दारूची तस्करी मोहाडी पोलिसांनी रोखली. ट्रकसह 1,02,00,000चा मुद्देमाल जप्त. प्रादेशिक परिवहन कार्यालयात चालक मालक संघटनेचे आंदोलन. आमदार अनुप अग्रवाल यांची यशस्वी शिष्टाई. सोहानी हॉस्पिटल येथे मोफत त्वचारोग निदान शिबिर संपन्न. आणि नामदार जयकुमार रावल यांच्या वाढदिवसानिमित्त दोंडाच्या येथील मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना फळ वाटप. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.